सांगा, थांबा, ऐका. आज ही बातमी नाही, आज हा इशारा आहे. आज जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं नाही तर उद्या नाव तुमच्याच गावातल्या कुणाचं असू शकतं. प्रश्न विचारतोय आम्ही. शेतात काम करणं गुन्हा ठरतंय का? गरिबाच्या रक्ताची किंमत शून्य आहे का? वाघ जंगलातून बाहेर येतोय आणि माणसं थेट मृत्यूच्या तोंडात जातोय. हे सगळं नैसर्गिक आहे का? हे प्रशासनाचं अपयश? मंगळवारी दिनांक 6 जानेवारी सायंकाळचे बरोबर 5 वाजले होते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात पवनी वन विभागाच्या सिल्लारी परिसरामध्ये शेतात घाम गाळणारी एक महिला, जिला मृत्यूची चाहूलही नव्हती, ती अजून काही मिनिटात कायमची शांत होणार होती. संगीता गोपचंद वघारे, वय वर्ष 40 ते 42, नया कुंडची लेक, पोटासाठी शेतात राबणारी मेहनती महिला. आजूबाजूला शांतता, पक्ष्यांचा आवाज आणि त्या शांततेआड एक रक्त पिपासू सावली दबा धरून बसली होती. आणि अचानक क्षणाचा विलंब नाही, कसलाही इशारा नाही, थेट झडप. दबा धरून बसलेल्या वाघानं अमानुषपणे हल्ला चढवला. आरडाओरड करण्याआधीच शरीर रक्तानं मागलं. शेतात काम करणारी महिला शेतातच कोसळली. काही सेकंद, हो फक्त काही सेकंद, आणि एक जिवंत माणूस कायमचा इतिहास झाला. रक्तानं माखलेलं शेत, थरथर कापणारे प्रत्यक्षदर्शी, आणि नंतर एकच शांतता, भयानक शांतता. सांगाच, हे कुणाचं अपयश आहे? वारंवार वाघाचे हल्ले होत असतात. गस्त कुठे होती? सूचना कुठे होत्या? संरक्षण जाळं कुठं होतं? की प्रशासन फक्त मृत्यू झाल्यावर पंचनामा याचा सराव करताय? घटना घडल्यावर वन विभाग आणि प्रशासन धावून आलं. मृतदेह देवलापार ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पण प्रश्न असा आहे, जीव परत येतो का? उद्या शेतात जाणाऱ्याला सुरक्षिततेची खात्री मिळते का? आज सिल्लारी परिसरात भीतीचं साम्राज्य आहे. महिला शेतात जाण्यास घाबरतात, मुलं घराबाहेर पडायला घाबरतात, आणि वन विभाग म्हणतोय तपास सुरू आहे. पण आम्ही विचारतोय, तपास किती मृत्यूनंतर पूर्ण होणार? आज संगीता गेल्या, उद्या कोण? ही मालिका कधी थांबणार? हा फक्त वाघाचा हल्ला नाही, हा व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा हल्ला आहे. हा गरिबांच्या जीवावर चाललेला अन्याय आहे. तुमचं मत काय? वन विभाग जबाबदार आहे का? मानवी जीव की कागदी नियम? काय महत्वाचं? कमेंट करा, आवाज उठवा, कारण आज ही बातमी पाहिली नाही तर उद्या हीच बातमी तुमच्या गावातून येऊ शकते. महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर.